यवतमाल जिले के महागांव तहसील के सावना क्षेत्र में जियो टेलीकॉम नेटवर्क की महाराष्ट्र में देखभाल और मरम्मत का काम संभालने वाली प्रताप टेक्नोक्राफ्ट प्राइवेट लिमिटेड के खिलाफ 16 जिले के करीब 400 से 500 कर्मचारियों ने हड़ताल शुरू कर दी है। हड़ताल के कारण यवतमाल जिले की पूसद, महागांव, उमरखेड़, घाटंजी और आर्नी क्षेत्रों में जियो नेटवर्क की सेवा प्रभावित हुई है। कई स्थानों पर कॉल और इंटरनेट सेवाएं बाधित होने की शिकायतें सामने आ रही है। कर्मचारियों का कहना है कि मांगे पूरी होने तक आंदोलन जारी रहेगा। प्रशासन और कंपनी के बीच समाधान न निकलने तक नेटवर्क समस्या बनी रह सकती है। आम्ही जिओ कंपनीकडनं थर्ड पार्टी प्रताप कंपनी टेलिकास्ट म्हणून आहे। आम्ही थर्ड पार्टीमध्ये काम करतो। आम्हाला कंपनीकडनं कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही। जसे आम्हाला काम करावं लागते 24/7, गाडीचे हेल्मेट झाले किंवा सेफ्टी शूज झाले, तर असे कुठलेही आम्हाला सुविधा दिलेली नाही आहे। इवन आम्हाला टूल किट पण नाही आहे टावरवरती जे आम्ही काम करतो त्यासाठी। काय मागण्या तुमच्या? हेच की आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्हाला पगारवाढीच्या पूर्ण करा आणि आम्हाला कामावर जायसाठी टूल किट द्या, गाडीचं हेल्मेट द्या। आमचा टेक्निशियन कधी आम्हाला 24/7 आम्ही कुठे जातो ॲक्सिडेंटली होते ते इवन यांचा आमचा इन्शुरन्स पण नाही आहे। आमच्या काही भाऊबंदाचा एखादा ॲक्सिडेंट झाला होता एकाचा, तर त्यासाठी आम्ही 500-500 रुपये जमा करून त्याला दिलेले, पण यांनी कंपनीकडून आम्हाला काही सहाय्यता मिळालेली नाही। आम्ही प्रताप कंपनीकडनं जिओ नेटवर्कसाठी काम करतो आणि महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत, जिल्ह्यांमध्ये जेवढे तालुके आहेत, जेवढ्या तालुक्यांमध्ये जेवढे गावं आहेत, तिथं प्रत्येक गावात म्हणजे जमीन लेवलला टावर हे एक आजच्या जीवनाचं एक गरजेचं माध्यम झालेलं आहे। किंवा असं समजा की मोबाईल आणि टावर रेंजमुळे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जेवण आणि मूलभूत सुविधा जी आहे ती आता आपल्याला मोबाईलमधून भेटायला लागली आहे। या अशा नेटवर्कला सांभाळणारे हे कर्मचारी आहेत। आम्ही नेटवर्क कसे सांभाळतो हे आम्हाला माहीत। 24 तास आम्हाला या प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक जिल्ह्यात टावरची संख्या असते आणि बहुसंख्य टावर असतात। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी फक्त पगारवाढची आहे। पगारवाढ व्हायला पाहिजे आमचं।